नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज माझ्या लेकीचे केळवण आहे, तर त्याच्यासाठी मी पंचपक्वान्नाचा ताट केलेला आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चला तर व्हिडिओला चालू करूया। चालली लेकीच्या केळवणाची करायला घेतली बासुंदी। 1.5 लिटर दूध घेतलंय। साखर मी चवीनुसार टाकणार, म्हणजे गोड जसं पाहिजे तसं टाकणार आहे। 1 वाटी साखर घेतली। इथे वेलची पावडर घेतली अर्धा, आणि बदाम घेतलेत, 8-10 बदाम घेतलेत भिजवून, साल काढून घेतलेले आहे। आता आपण दूध आटवायला ठेवूया। इथं मी गॅस पेटवलेला आहे, आपण आता दूध आटवायला ठेवूया। हे दूध चांगलं आटलेलं आहे। आपण आता बदाम आहेत ते बारीक करून घालायचे आहेत, म्हणजे चांगलं आपल्या बासुंदीला घट्टसरपणा येते। बघा, चांगलं दूध असं आटलेलं आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यात बदाम भिजवून घेतलेलं आहे, बदाम साल काढून घेतलेलं आहे। याच्यात बारीक करायला थोडीशी साखर टाकून घेणार आहे, आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। इथे बदाम आणि साखर बारीक करून झालेलं आहे, आपण आता दुधात घालून घेऊया। इथं बदाम आपले बारीक करून झालेले आहेत, साखर घालून मी बारीक केलेलं आहे। याच्यात आपल्याला गुठळ्या होऊ नये म्हणून याच्यातलंच थोडंसं दूध घालायचं आहे, गरम दूध घालायचं आहे, म्हणजे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं मी बदाम आणि साखर बारीक केलेलं, त्याच्यात दूध घालून हे केले, गुठळ्या मोडून घेतल्यात, आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामुळे आपल्या बासुंदीला चांगला घट्टपणा येते। अजून एक आपण 5-10 मिनटं याला चांगलं उकळून घेऊया, आणि नंतर आपण वेलची पावडर टाकूया। इथं चांगलं दूध आटलेलं आहे, इथं राहिलेले साखर पण आपण घालून घेणार आहे। एवढी वाटी मी सपाट वाटी साखर घेतली होती, ती घालून घेतली। याच्यात आता वेलची पावडर घालूया, अर्धा चमचा वेलची पावडर घालूया, आणि परत एक 5 मिनटं उकळून घेऊन बंद करूया गॅस। इथे आपली बासुंदी तयार आहे बघा। आणि आता गॅस बंद करणार। आपल्याला थंड झाली ना, मग याला घट्टसरपणा येते, दाटसरपणा। आता आपण बंद करूया गॅस। माझी बासुंदी करून झालेली आहे। आता मी पनीरची भाजी करून घेणार आहे। इथं 300 ग्रॅम पनीर घेतले, 2-3 कांदे घेतलेत, 2-3 टमॅटो घेतलेत चिरून। इथं मगजबी घेतलेत 2 चमचे, कोथिंबीरच्या काड्या घेतल्या जरा, काजू घेतलेत 6 काजू घेतलेत, तिखट घेतले, धने जिरे पूड घेतले, इथं लसूण घेतलं आहे, आलं घेतले। आपण आता कांदा आणि हे भाजून घेऊया। इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे। इथं पहिल्यांदा आपण काजू भाजून घेऊया, काजू मगजबी याला भाजून घेऊया। इथं आपलं काजू आणि मगजबी भाजून झालेले आहेत, काढून घेऊया। इथं पॅन गरम झालेलं, आपण थोडंसं तेल टाकूया आणि कांदा भाजून घेऊया। कांदा आता आपण भाजून, इथं माझा कांदा भाजून झालेला आहे। आता टमॅटो टाकून घेऊया। टमॅटो पण आपलं चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया थोडंसं। इथं माझा कांदा टमॅटो भाजून झालेला आहे। आपण आता गॅस बंद करूया, याला थंड होऊ देऊया, मग नंतर बारीक करून घेऊया। मी आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे। इथं आलं घेतले, 1-1.5 इंच आलं घेतले, लसूणही घेतले, 20-25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। थोडंसं याच्यात मीठ घालूया, आणि थोडंसं तेल टाकायचं, एक चमचाभर तेल टाकूया आपण, आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। इथं माझी आलं लसूण पेस्ट तयार आहे। मी आता वाटीमध्ये काढून सगळे मसाले आता एकदम बारीक, एकदम फाईन बारीक करून, इथे सगळे गार झालेले आहेत, ते पण आपण याच्यामध्ये घालून, इथे माझा मसाला पण करून तयार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। पातेले गरम करायला ठेवलेलं आहे,
इथं 3-4 चमचे तेल घालूया आणि थोडंसं बटर टाकून घेते. याला चांगलं गरम होऊ देऊया. इथं गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण मसाला केलेला टाकून घेऊ. याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट पण टाकून घेऊया आपण. त्याला चांगलं परतून घेऊ. त्याच्यात टाकूया आता तिखट. तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकताय. इथं धने पावडर, जिरे पावडर टाकली. इथं धने पावडर, किचन किंग मसाला मग असे दाखवायचं विसरला होता. आणि याला चांगलं असं मिक्स करून चांगलं असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. इथं माझं मसाला चांगला भाजलेला आहे. याच्यात थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि मसाला चांगला शिजवून घेऊ. इथे मसाला चांगला भाजलेला आहे. गरम पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जसं म्हणजे जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. दाटसर करू. मी दाटसर असं करणार आहे. मी 1 ग्लासभर असं घातलेलं आहे पाणी ह्याच्यात. अजून एक बघून ह्याच्यात अंदाजे मी 5-6 जणांसाठी म्हणजे भाजी करत आहे. ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मी ह्याच्यात पनीर पण खिसून टाकणार आहे. जवळजवळ मी 1-1.5 ग्लास पाणी. इथं चांगलं ग्रेव्ही चांगली शिजून झालेले. आता पनीर टाका. तुम्ही परतून पण घेऊ शकता. मी परतलेलं नाही पनीर, मी असंच टाकलेलं आहे. याला चांगलं आता मिक्स करून घेऊ. बघा छान मस्त असं झालेलं आहे पनीरची भाजी. 1 मिनिटभर असंच शिजू देऊया आपण. ते मी कोळसा पण ठेवलेला आहे. चांगलं शिजलेलं आहे. मी गॅस बंद करून याला छोका देणार आहे. वरून थोडंसं तूप टाकणार आहे. याला 1-5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. इथं 5 मिनटं झालेले आहेत. छोका बघा दिलेला आहे. पूर्ण असं छान म्हणजे वास यायला लागलेला आहे त्याचा. आता याच्यावरती मी क्रीम घालणार आहे. शाईची मी हे केलेले आहे. त्याच्यामध्ये क्रीम घालणार आहे. ही फ्रेश शाई घेतलेली आहे दुधावरची काढून. आणि त्याला मिक्स करून घेऊया. इथं मिक्स करून झालेला आहे बघा. छान मस्त असा वास सुटलेला आहे त्याचा. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. आता आपली इथं पनीरची भाजी तयार आहे. आता मी कुकर पण लावून घेणार आहे. 1-2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे. इथं माझं डाळ आणि भात धुवून झालेला आहे. आपण आता कुकर लावून घेऊया. भातामध्ये मीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करूया. इथं मग चांगलं मिक्स झालेलं आहे. इथं मी कुकर आता लावून घेणार आहे. इथं माझा कुकर लावून झालेला आहे. कुकर झालेला आहे. मी आता इथं वरण फोडणीला टाकते. एक 2-3 चमचे मी तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली आहे. जिरे टाकून घेते. जिरे पण चांगले फुललेत. लसूण टाकून घेतला. लसूण चांगला बघा परतू द्यायचा असा तांबूस कलरचा. त्यात टाकूया आता कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला. याच्यात टाकूया हळद पण चांगली आपली परतून झालेलं आहे. आपण टाकूया याच्यात डाळ, शिजलेली डाळ. मिठाचं वरण करणार आहे, तिखट वरण करणार नाही. इथं माझं वरण बघा याच्यामध्ये पाणी टाकून झालेलं आहे. याला 1-2 मिनटं चांगले शिजू द्यायचं. असं दाटसर असं केलेलं आहे वरण. इथं माझं वरण शिजलेलं आहे 5 मिनटं. पण ह्याच्यात मीठ घालून घेतलं. मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर. इथं बघा माझं वरण तयार आहे. मी कणिक घेतलेलं आहे बघा. मी
6-7 जणांसाठी कणिक घेतलेलं आहे. याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि कणिक मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहे. इथं माझी कणिक बघा मळून झालेलं आहे. मी एक अर्धा तास असं याच्यामध्ये झाकून ठेवणार आहे भिजायला. छान होतात एकदम मऊ चपात्या. दिला आवाज मी ह्याला. केळवण्यासाठी मी बासुंदी केलेली आहे. इथे मी सपक वरण केलेलं आहे. पनीरची भाजी, इथे मी बटाट्याची भाजी पण केलेली आहे. चपाती केलेली आहे.